राजीनामा घेतला जाईल असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। वांगचूक रुग्णालयात केंद्र सरकारवर मवियाचा हल्लाबोल। यावर आपलं लक्ष असलेल्या संजली दमाने या बोलतायत, थेट जाऊया। करून दाखवावं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते सुद्धा त्यांना जमणार नाही। तो जो माणूस 21 दिवस उपोषण करतोय आणि का, तर आपली एज्युकेशन सिस्टम सुधारावी म्हणून, त्याच्यासाठी त्या माणसाने केलं, तर त्याला सुद्धा तुम्ही बोलण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटत नाही। इतकी जी मगरुरी आहे ना, त्यांच्या मनात डोक्यात गेलेला माज आहे ना, त्यांना पक्ष फोडायला वेळ आहे, राष्ट्रवादीशी बोलायला वेळ आहे, एकनाथ शिंदेशी बोलायला वेळ आहे, पण सोनम वांगचुकांशी बोलायला वेळ नाही। हे त्यांचा मगरुरी, त्यांचा अभिमान, त्यांचा गर्व, एक दिवस ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल। ताई, आपण उद्धव ठाकरे हे आणि राज ठाकरे 19 जुलै रोजी शिवतीर्थावरती वांगचूक यांना पाठिंबा का, कशासाठी? नाही, सगळ्यांनी एकत्र या। तर तुम्ही तिकडे जाणं एकत्रपणे, इथे राहून तुम्हाला का सगळी आंदोलनं करायची आहेत? तुम्हाला इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला जाता येतं, मग आंदोलन स्थळी जायला काय प्रॉब्लेम आहे? सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा जेव्हा आंदोलनावर आधी बसले होते, असंच उपोषण लडाखसाठी त्यांच्या वडिलांनी केलं होतं। इंदिरा गांधी स्वतः फ्लाईटनी जाऊन त्यांनी उपोषण सोडवलं होतं। आणि हे आपले सो कॉल्ड पाठिंबा देणारे अगदी बांद्र्याच्या ईस्ट मध्ये कलानगरला बसून पाठिंबा देत असतील, तसं होत नाही। तुमचं राजकारण फक्त घरात बसून चालणार नाही। पाठिंबा द्यायचा असेल, लढायचं